हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 27 मार्च 2026. हो, बरोबर आहे सर. शेतकऱ्याला सांगा, हं. कोणाचा हरभरा राहिलं, गहू कोणाचा कांदा असेल हो. तर त्यांनी काय करा, हां. आणखी 29 तारखेपर्यंत म्हणजे 29 मार्चपर्यंत. 29 मार्च पर्यंत काढून झाकून घरी आणून व्यवस्थित ठेवा. हां, हां, हां. कुटार असले तर ते देखील झाकून ठेवा. हो. कारण की राज्यामध्ये 29 तारखेला तसं पाऊस सुरुवात होणार आहे. हां, हां, हां. मग 29 आज देखील पाऊस पडणार आहे. तुम्हाला सांगतो, आज देखील अहिल्यानगरकडे पाऊस आहे. आज हो का? अहिल्यानगर कोकणात, हां, हां. पुण्याकडे तिकडे कोकणपट्टी अहिल्यानगर आज देखील आहे. आज 27 तारखेला. हां, पण 27 तारखेला. 29 ला मात्र हं. नंदुरबार, मालेगाव, नाशिक, दिंडोरी हां. त्या परिसरामध्ये 29 लाच पावसाला सुरुवात होईल. हो का? पण 30 पासून मग राज्यात 30 तारखेपासून तर 30, 31, 1, 2, 3 हां, हां, हां. राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. विखुरलेल्या स्वरूपाचा. हे म्हणजे अवकाळी पाऊस सर्वदूर पडत नसते. फक्त काही भाग धरते, काहीला सोडून देते, कुठं नुसतं वारंच येतंय. हो, हो, हो. हं. समजा काही भागात पडेल, काही भाग सोडून सुद्धा देणार. हो, देणारच. हो, हो. बरोबर आहे सर. हं. बरं सर, हे जे पाऊस आहे समजा 29, 30, 31 मार्च आणि 1-2 एप्रिलपर्यंत राहणार का मग? हो, 2 एप्रिलपर्यंत मग आपण विदर्भातून अंदाज सुरुवात करू. हो, हो. वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, हं. वाशिम, वाशिम, अमरावती, अकोला, हो, बुलढाणा हो. ह्या ह्या परिसरात देखील 30 ते 1-2 तारखेपर्यंत पाऊस येणार आहे. हां, मग हां. त्यांनी आपण आपलं हरभरा असेल, गहू असेल तर काढून घ्या. हो. ओला असेल तर काढू नका. बरोबर आहे. हो. कारण की पाऊस आहेच. हो. त्याच्यानंतर इकडं मराठवाड्यात देखील ना, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हां. लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हो, हिंगोली हो. ह्या पट्ट्यात देखील ना 30 बरं. तारखेपासून ते 1-2 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. हां, एक हां. दिवस येऊन जाईल समजा प्रत्येक ठिकाणी. हो, पण पाऊस आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. कुठं वारं देखील सुटणार आहे. पण याच्यात गारपिटीचं स्वरूप जास्त आहे. हो का? मग हो. सर गारपीट कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आणि कोणत्या तारखेला राहणार? गारपीट उत्तर महाराष्ट्राकडं. उत्तर महाराष्ट्राकडं. कोकणपट्टीकडे हां, हां, हां. कोकणपट्टीकडे कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर आपलं हे सातारा, हां. कोल्हापूर साताऱ्याकडं हां, हां, हां. आणि त्या कोकणपट्टीच्या त्या परिसरामध्ये समजा जिथं जिथं डोंगरच्या लाईन हे आहेत ना, हो, हो, हो. पर्वतरांगा बरोबर आहे. त्या पट्ट्यात. हां, हां. हं. मात्र सर जिल्हे जिल्हे कोणते राहणार तरी? उत्तर महाराष्ट्राकडं तिकडं नंदुरबारकडं होईल. नंदुरबार, मालेगाव तिकडल्या परिसरामध्ये. हो का? हो. हो, समजा ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीस आलेली असेल फक्त त्यांनीच काढावी, ज्यांची आली नसेल त्यांनी काढावी नाही. हो. मात्र हा पाऊस कसा राहते अवकाळी पाऊस आहे व काही ठिकाणी काही पडतो ठिकाणी आणि हो, हो, काही ठिकाणी पडतो आणि काही ठिकाणी पडत सुद्धा नाही. हो, ही शेतकऱ्यांना समजून घेतली पाहिजे गोष्ट. हो. हो. बरं सर, पुढील त्यानंतर काही आहे का मग पुढे वातावरण पुन्हा? आता शेतकऱ्याला एक सांगा, की या वर्षीनं हे ना ग्लोबल वॉर्मिंग, हां. वाढतं तापमान, पृथ्वीचं तापमान वाढलं, हो. याच्यामुळे 10-10 दिवसालाच अवकाळीला सामोरं जावं लागणार आहे. हो का? म्हणजे किती दिवसाला? 10-10 दिवसाला. कंप्लीट. आता तुम्हाला सांगतो, आता ही तारीख कोणती? 29, 29 ते 1, 2, 3. तर हो. तिथून 10 दिवस लगेच मोजा तुम्ही पुढचे किती होईल तर समजा 15-16 तारखेला. 8, 9, 10, 8, 9, 8, 9, 10, हो. 9, 10, 11, हो. 12. हो. परत अवकाळी. पुन्हा हो का? तिथून 10 मोजायचे. पुन्हा हां, हां. 19, 20, 21च्या दरम्यान म्हणजे कंप्लीट 10 दिवसाला तर अवकाळी येणार. हो, हो, हो. बरोबर आहे सर. वाढत्या तापमानाचा फटका. हो, हो. बरोबर आहे सर आणि 2 ते 3 दिवस झाले, की जे ऊन आहे ते कडाक्याची ऊन पडत आहे आणि हो, वाऱ्याचा वेग सुद्धा प्रचंड आहे. हो. आणि विशेष काय झालं, अहिल्यानगरच्या खूप शेतकऱ्याचे फोन आले. आमचे कांदे काढणे चालू आहे. हो. त्या अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी देखील कडा असते बीडच्या देखील शेतकऱ्यांनी कारण की त्या परिसरात बरेच कांदे काढणे चालू आहेत. त्यांनी हो. कांदे काढून झाकून ठेवा. बरोबर. कारण की ना पाऊस येणार आहे. म्हणजे राहुरी, श्रीरामपूर, हो. राहाता, शनी शिंगणापूर, इकडं याच्यानंतर वैजापूर, गंगापूर, हो. त्या परिसरात शिर्डी, हो. कोपरगाव हो. त्या परिसरात बी नेमके कांदे काढण्यात आले आणि तिथं देखील पाऊस येणार आहे. बरोबर आहे तर सर. त्या अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घेतला हो. पाहिजे. आणि सर संगमनेर वाशिम जिल्ह्यातनी बरेचसे शेतकरी हळद उत्पादक आहेत. तर त्यांना तर काय सांगणार त्यांनी तुम्ही? काय करायला पाहिजे, त्या हळदीनं ते आपलं ते 31 तारखेला मात्र तुम्ही तुमची ताडपत्री रेडी करून ठेवा. शिजलेली असेल तर हां, म्हणजे हां. झाकून ठेवायची तयारी ठेवा. हो, हो. बरोबर आहे. हो.
हो, आता हळद उकळणे चालू आहे आणि शेतकऱ्यांचे बीट फर्स्ट पण चालू आहे. उत्पादक लोकांनी देखील 30 तारखेपर्यंत आपण आपले झाकून ठेवायची तयारी ठेवायची. हो, हो. बरोबर आहे सर. मात्र 29 पासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आपल्याला अवकाळी. हो, हो, काही भागातनी राहणार आणि काही भागातनी सुद्धा वाऱ्यामुळे राहणार बी हो, सुद्धा नाही. हो. हो. पण आता याच्यामध्ये तसं ना आज देखील 27 तारखेला आज देखील पाऊस येणार बऱ्याच ठिकाणी. हो का? 27-28 तारखेला मग कोणत्या भागात राहणार सर नाही, समजा? नाही 27ला आज याला इकडं कोकणाकडे एक राहील, पुण्याकडे साईडला तसाच इकडं हां. अहिल्यानगरकडे येईल आज. हो का? आणि सर 28 तारखेला मग कोरडं वातावरण राहणार का? नाही 28ला तसं तर थोडं थोडं सुरुवात होतच असते. हो, हो. बरोबर आहे. हो. मात्र 29 तुम्हाला एक पासून सांगतो, हॅलो, हां, बोला ना सर. तुम्ही पंढरपूरची दिंडीला पंढरपूर यात्रा असते ना, हो, हो. बरोबर आहे. आषाढी एकादशीला सगळे लोक एकदाच येतात का सगळे? नाही. मग काही 10 दिवसांना आधी निघतात, कोणते हो, हो. बरोबर 2-3 आहे. दिवसानं. तसंच हे म्हणजे आभाळ पुढं काही निघालेलं ते सुरुवात करतंय. आता हो, तर हो. बरोबर आहे. अशीच सुरुवात तसं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे सुरुवात म्हणजे हळूहळू सुरुवात होईल. हो. काल देखील बघा ना बऱ्याच भागात पाऊस पडलाय काल. हो, हो. काल बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे. सिन्नर तिकडल्या संगमनेरकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस होता काल. हो, बरोबर आहे. न्यूजमध्ये बी सुद्धा काल बातमी आली होती. आलती ना हो, साम टीव्हीने टाकलेली आहे. टाकली होती ना? हो, गारपीट झालेली आहे तिकडे. म्हणजे हां, 24 तास झाले तरी गारपीट ते अजून मुरलेली नाही असं त्यांच्या न्यूजमध्ये आलेलं आहे. हो. हो. बरं सर, आता समजा 10-10 दिवसाला मग पावसाची शक्यता राहणारच आहे. हं. मात्र हे जे उन्हाळा आहे हे समजा पावसाळ्यासारखाच म्हणजे कमी पाऊस पण 10-10 दिवसातनी वातावरण बिघडत राहणार. ज्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाऊस अवकाळी जास्त पडतोय, त्या हो. वर्षी पावसाळ्यात पाऊस कमी पडतोय. हो, हो, हो. बरोबर पण आहे. त्या वर्षी परतीचा पाऊस जास्त पडतोय. परतीचा पाऊस जास्त पडते. बरोबर. यावर्षी परतीचा पाऊस खूप पडणार आहे. हो, बरोबर आहे सर. समजा यावर्षी परतीच्या पावसातनी मग धरणे वगैरे हे तर सबंध भरणार. तर जास्त पडणार. हो. हो, बरोबर आहे. मात्र जे 2026 चा अंदाज आहे ते सरासरीच राहणार आहे. समजा फक्त परतीचा पाऊस जे हो. आहे ते जास्त पडण्याची शक्यता आहे. हो, मग परतीचा पाऊस काय जिल्ह्याला मग परतीचा पाऊस तुम्हाला हो. सांगतो, परतीचा पाऊस अहिल्यानगरला एक जास्त पडतोय. हो, बीड जिल्ह्याला एक पडतंय, हो, धाराशिवला एक पडतंय, लातूरला एक पडतंय, हो, नांदेड एक पडतंय, हो, परभणी एक पडतंय, हो. हिंगोली एक, बरोबर. यवतमाळ हो. ह्या पट्ट्याला परतीचा पाऊस. या समजा भागातनी जास्त परतीचा पाऊस राहते. हं. हां, हां, हां. बरं सर, परत एकदा 29 पासून ते 2 एप्रिलपर्यंत कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रभाव राहणार पावसाचा ते एकदा परत जिल्हे सांगा सर? नंदुरबार, धुळे, हं, हं. जळगाव, हो, नाशिक पट्टा, हो, त्याच्यानंतर एक अहिल्यानगर, हो. कोकण पट्टीत जास्त राहणार. हां, हां, हां. कोल्हापूरकडे एक राहील, साताऱ्याकडे एक राहील. हो. त्याच्यानंतर इकडं लातूर, हं. धाराशिव, हो. इकडं अमरावतीकडे राहील. हां, हां, हां. इकडे यवतमाळकडे राहील, चंद्रपूरकडे एक राहील. हो. हं. मात्र सर वाशिम जिल्ह्यातनी? वाशिमकडे पण आहे. हो का? हं. बरं, बरं. तर तर सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.